नमस्कार मित्रांनो. आपण सगळे आयुष्यात काहीतरी मोठं मिळवायचं स्वप्न बघत असतो. पण खरं सांगू का? आयुष्य मोठ्या गोष्टींनी नाही तर लहान-लहान सवयींनी बदलतं. कधी-कधी वाटतं, माझंच आयुष्य इतकं अवघड आहे का? पण हळू कळतं, आयुष्य हे अवघड नसतं, तर आपल्या सवयी त्याला अवघड करत असतात. आज मी तुमच्यासोबत अशाच 20 साध्या सवयी शेअर करणार आहे, ज्या अंगीकारल्या तर आयुष्य हे थोडं सोपं, थोडं शांत आणि सुंदर होतं. सवय नंबर 1. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल न पाहणे. आपण उठतो आणि पहिली गोष्ट मोबाईल. मेसेजेस, स्टेटस, बातम्या बघतो आणि आपलं मन हे आधीच थकलेलं असतं. त्याऐवजी आपण उठल्यावर 5 मिनिटं शांत बसायला हवं, खिडकीतून बाहेर पाहावं, एखादा दीर्घ श्वास घ्यावा, मेडिटेशन करावं किंवा मग वॉकिंग करावी. यामुळे दिवसाची सुरुवात ही शांत आणि पॉझिटिव्ह होते. सवय नंबर 2. दररोज कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे आभार मानणे. आपल्याकडे जे नाही त्याकडे आपण जास्त बघतो, पण जे आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. रोज रात्री झोपण्याआधी स्वतःला विचारा, की माझ्याकडे काय आहे? माझ्याकडे कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी कृतज्ञ असायला हवं, ज्याच्याबद्दल मी देवाचे, निसर्गाचे, ब्रह्मांडाचे आभार मानायला हवेत. जसं की आपल्याकडे घर आहे, 2 टाईम जेवायला अन्न आहे, चांगलं कुटुंब आहे, आपली काळजी घेणारी लोकं आहेत आजूबाजूला आणि आपलं आरोग्यही चांगलं आहे. या सर्व गोष्टी जर आपल्याकडे असतील, तर त्या सर्व गोष्टींसाठी आपण देवाचे किंवा ब्रह्मांडाचे आभार मानायला हवेत. कृतज्ञ माणूस हा आतून कधीच गरीब नसतो आणि ज्या गोष्टींचे आपण आभार मानायला लागतो, त्या गोष्टी आपल्याला अधिक मिळत जातात. सवय तिसरी, नाही म्हणायला शिकणे. सगळ्यांनाच खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतः मात्र दुखावलं जातो. जर काही मनापासून जमणार नसेल, तर शांतपणे नाही म्हणायला हवं. नाही म्हणणं म्हणजे वाईट असणं नाही, तर नाही म्हणणं म्हणजे स्वतःचा आदर करणं होय. सवय नंबर 4 म्हणजे स्वतःशी प्रेमाने बोलणे. आपण इतरांशी किती प्रेमाने बोलतो, त्यांचं मन जपतो, पण स्वतःशी मी हे करूच शकत नाही. याऐवजी आपण मी प्रयत्न करतीये असं म्हणा. मी प्रयत्न करेन, मी जिंकेल, मी यशस्वी होईल. शब्द बदलले की आत्मविश्वासही बदलतो. सवय 5वी. छोट्या आनंदाचा स्वीकार करणे. पाऊस, गाणं, शांतता हे सगळं काही मोठं नाही, पण खूप मौल्यवान आहे. आनंदासाठी मोठमोठ्या कारणांची वाट बघू नका. छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. त्यामुळे जीवन अधिक सुखकर होईल. सवय नंबर 6. तुलना थांबवणे, कंपॅरिझन थांबवणे. सोशल मीडियावर आपल्याला सगळ्यांचंच आयुष्य हे सुंदर दिसतं, पण वास्तव हे वेगळं असतं. प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो. त्याचं बॅकग्राऊंड, त्याचं शिक्षण, त्याची फॅमिली, त्याच्यावर झालेले संस्कार, त्याला मिळालेल्या अपॉर्च्युनिटीज या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असल्याने प्रत्येकजण हा आपापल्या स्पेसमध्ये योग्य असतो. त्यामुळे दुसऱ्याशी तुलना करू नका. तुमचा प्रवास हा तुमचा आहे. तुलना केल्याने शांतता निघून जाते. 7वी सवय म्हणजे रोज स्वतःसाठी वेळ द्या. जर स्त्री असेल तर आई, पत्नी, मुलगी, सून या सगळ्या भूमिका आपण बजावतो आणि त्यामध्ये मी ही महत्वाची भूमिका मात्र आपण विसरून जातो. तसंच पुरुषांच्या बाबतीतही बाबा, पती, मुलगा या प्रकारच्या जबाबदाऱ्या ते स्वीकारत असतात आणि या सगळ्या भूमिका बजावताना त्यांनाही स्वतःसाठी वेळ मिळत नाही. तर प्रत्येकाने स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाने रोज थोडा वेळ तरी स्वतःसाठी द्यायला हवा. स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी, शांततेसाठी द्यायलाच हवा. कारण स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थ नाही, तर ती गरज आहे. सवय नंबर 8. काम टाळू नका. म्हणजे प्रोक्रॅस्टिनेशन करू नका. लहान-लहान कामं असतात. जर ती कामं टाळली, तर डोक्यामध्ये तेच काम मोठं होतं. त्यामुळे आजच छोटं पाऊल उचला आणि जेव्हा ते काम छोटं असतं, त्याच वेळी ते कंप्लीट करा. त्याचा डोंगर होऊ देऊ नका. काम पूर्ण केल्यावर मनही हलकं होतं. सवय नंबर 9. माफी मागायला शिकणे. चूक ही सगळ्यांकडूनच होते. माफी करणं म्हणजे कमजोरी नाही आणि माफ केल्यामुळे नात्यांमध्ये गोडवाही टिकून राहतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माफी मागण्यासाठी आधी आपली चूक झाली आहे, आपणही चुकू शकतो हे मान्य करायला हवं. बरेच जण स्वतःची चूक मान्यच करत नाही आणि त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु आपलंही चुकू शकतं हे मान्य करणे आणि परिस्थितीनुसार जर आपलं खरंच चुकलेलं असेल, तर ते स्वीकारणे हे महत्त्वाचे आहे. कारण जर आपण स्वीकारलं, तरच आपण त्यात काही बदल करू शकतो. जर तुम्ही स्वीकारलंच नाही, की माझं चुकतंय, तर तुम्ही स्वतःमध्ये बदल करायला तयार होणार नाही.
किंवा स्वतःमध्ये बदल करण्याचा मग काही प्रश्नच येत नाही. म्हणून माफ करायला शिका आणि स्वतःलाही माफ करायला शिका. दुसऱ्यांना तर माफ कराच, पण स्वतःलाही माफ करायला शिका. प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रत्येक क्षण हा नवीन अनुभव घेऊन येत असतो. नवीन परिस्थिती, नवीन संकट, नवीन गोष्टी घेऊन येत असतो. त्यामुळे जर त्या फेस करताना आपल्याकडून काही चूक झाली, आपल्या कळत, नकळत किंवा आपल्या अज्ञानामुळे जर आपल्याकडून काही चूक झाली, तर ती मान्य करून त्यातून शिकून आपण पुढे जायला हवं. सवय नंबर 10. जास्त ऐका, पण कमी बोला. प्रत्येक वेळी उत्तर देणं हे गरजेचं नसतं. कधी-कधी फक्त ऐकून घेणंही पुरेसं असतं. शांत माणूस हा जास्त समजूतदार असतो. सवय नंबर 11. शरीराची काळजी घेणे. पुरेशी झोप, व्यवस्थित भरपूर पाणी पिणे, साधा सकस आहार असणे, हे सगळं महत्वाचं आहे. शरीर ठिकाणावर असेल, तर मन पण ठिकाणावर राहतं आणि हेल्थ इज वेल्थ. जर शरीर व्यवस्थित असेल, तरच या जगातील सर्व सुखसोयी आपण चांगल्या प्रकारे उपभोगू शकतो. जर शरीरच व्यवस्थित नसेल, तर मात्र जगातील कोणत्याही सुखाला आपण उपभोगू शकत नाही. म्हणून शरीराची काळजी घ्या आणि तंदुरुस्त राहा. सवय नंबर 12. अपेक्षा कमी ठेवा. अपेक्षा जास्त असतील तर त्रास जास्त होतो आणि जर अपेक्षाच कमी असतील तर त्रासही कमी होतो. दुसऱ्यांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवा. मग ती व्यक्ती कोणीही असो. आपले मित्र-मैत्रिणी असोत, नातेवाईक असोत, आपल्या घरातील व्यक्ती असोत, अगदी आपला नवरा किंवा आपली बायको, आपली मुलं असोत. जेवढ्या अपेक्षा तुम्ही कमी ठेवाल दुसऱ्यांकडून, तेवढे तुम्ही सुखी आणि आनंदी राहाल, समाधानी राहाल. जेवढ्या जास्त अपेक्षा ठेवाल, प्रत्येक छोट्या-छोट्या अपेक्षेसाठी आपल्याला दुःख सहन करावं लागतं. कारण एक छोटी जरी अपेक्षा आपण ठेवली आणि ती समोरच्यानी पूर्ण केली नाही, तर त्याने आपल्यालाच दुःख होते, आपल्यालाच त्रास होतो. म्हणून जेवढं शक्य आहे तेवढ्या सगळ्यांकडूनच अपेक्षा कमी ठेवा. अपेक्षा कमी ठेवणं हाही एक सुखी आणि समाधानी आयुष्याचा मंत्र आहे. सवय नंबर 13. भूतकाळ सोडून देणं. जे झालं ते काही बदलता येत नाही. परंतु तोच भूतकाळ जर आपण धरून बसलो मनामध्ये, डोक्यामध्ये, जर आपण त्याच गोष्टी धरून बसलो, तर मात्र पुढे जाणे अवघड होते. तर आपल्याला भविष्य बदलता येत नाही. भूतकाळ धरून ठेवल्याने वर्तमानही खराब होतो आणि भविष्यकाळही खराब होतो. म्हणून भूतकाळात झालेल्या गोष्टी सोडून देणंच योग्य. जर भूतकाळामध्ये आपल्याकडून काही चुका घडल्या असतील, तर त्यातून आपण धडा शिकून परत त्या चुका रिपीट न करणं हेच योग्य. सवय नंबर 14. दररोज थोडं-थोडं स्वच्छता करणे. दररोज थोडं-थोडं डिटॉक्स करणं. म्हणजे घर असेल किंवा मन असेल. घर स्वच्छ असेल तर मनही हलकं होतं आणि दोन्ही गोष्टी स्वच्छ असतील तर मात्र संसार किंवा जगणं हे सुखकर आणि आनंदाचं होऊन जातं. मनातही पसारा असतो. जसा घरातील पसारा आपण कमी करत जातो, तसाच मनातीलही पसारा, मनातीलही अस्वच्छता ही कमी करणं गरजेचं आहे. मन साफ असेल तर आपल्याला जे समाधान, जे आरोग्य, जी शांतता मिळते ती अप्रतिम असते. सवय नंबर 15. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. नकारात्मक लोक, निगेटिव्ह लोक किंवा टॉक्सिक लोक हे आपली ऊर्जा शोषून घेत असतात. ते नेहमी आपला पाय खेचत असतात किंवा आपल्याला कमी लेखत असतात. आपल्या प्रगतीच्या आड येत असतात. म्हणून नेहमी जेवढं शक्य असेल तेवढं चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. जर तुम्ही चांगल्या लोकांच्या, चांगल्या विचारांच्या लोकांच्या सहवासात राहिलात, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. चांगले लोक हे तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे घडवण्यास मदत करतात. सवय नंबर 16. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही खूप काही करू शकता. फक्त तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. आत्मविश्वास म्हणजेच एक शक्ती आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर आपण या जगातील कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. बिलीव्ह इन युअरसेल्फ अँड बिलीव्ह इन गॉड इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. हे वाक्य तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल. सवय नंबर 17. हसण्याची सवय. हसणं हे एक औषध आहे आणि ते मोफत आहे, अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या गोष्टीतही हसण्याची संधी मिळत असेल, तर ती नक्कीच स्वीकारा. हसल्याने आयुष्य वाढतं असंही म्हणतात. सवय नंबर 18. गरज नसलेली खरेदी टाळा, अनावश्यक खरेदी टाळा. जास्त वस्तू म्हणजे जास्त जबाबदारी, जास्त स्वच्छता आणि जास्त कामाचा व्याप. साधेपणामध्ये शांतता असते. म्हणून गरज नसलेली खरेदी टाळणंच योग्य आहे. सवय नंबर 19. स्वतःला माफ करा. आपण परफेक्ट नाही आणि हे ठीक आहे. स्वतःला माफ केल्यावर मनही मोकळं होतं. एखादी गोष्ट आपल्याकडून नकळतपणे किंवा अज्ञानामुळे चुकली असेल, तर त्या गोष्टीसाठी स्वतःला माफ करा. त्या गोष्टीतून धडा घ्या आणि
ती गोष्ट, ती चूक परत न करण्याचं ठरवा. सवय नंबर 20. रोज स्वतःला आठवण करून द्या की मी पुरेशी आहे किंवा मी पुरेसा आहे. जसं की तुम्ही जसे आहात तसेच पुरेसे आहात. म्हणून स्वतःला स्वीकारा. स्वतःला स्वीकारल्यानंतरच मग आपल्यामध्ये जिथे-जिथे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, ती आपण तिथे-तिथे करू शकतो. म्हणून स्वतःला आठवण करून द्या की मी पुरेशी आहे किंवा पुरेसा आहे. मित्रांनो, या 20 सवयी ह्या एकाच दिवशी अंगीकारायच्या नाहीत, पण हळू-हळू एक-एक करून, 2-2 करून आपण या सवयी आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये अंगीकारू शकतो. लक्षात ठेवा, आयुष्य बदलायला खूप मोठा बदल नको असतो, तर फक्त सवयी बदलाव्या लागतात. आणि जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही खूप मौल्यवान आहात. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.